आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीची 2,000चा 8वा हप्ता आजपासून जमा होत आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो बघा, आता 6 वाजेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपयाची बघा तरतूद केलेली आहे। हा निधी थेट बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। सर्वात मोठी शेतकऱ्याची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते। आणि बघा, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते। कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याबद्दल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारले, तेव्हा स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो। आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता बघा, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। बघा, ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवलेले आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्र बघा, सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे की बघा 1 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्र बघा, तुम्हाला अजून सुद्धा पैसे जमा नाही झाले असेल तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली। तसेच बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। आता ज्या शेतकऱ्यांना बघा पीएम किसानचे 2,000 रुपयाचा 21व्या हप्त्याचे जमा झालेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे सांगितलेले आहे। आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्याची यादीत जर नाव असेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे। आता पात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव कशा प्रकारे बघायचं बघा, तुम्ही पात्र आहे की नाही हे सुद्धा कशा प्रकारे चेक करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा। त्यामुळे आता तुम्हाला जर पीएम किसान योजनाचं बघा 21 हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा नमो पीएम किसानचा 21 हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्याला नमोचा 8वा हप्ता मिळणार असं काहीही नाही आहे। बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा 21 हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला बघा नमोचा सुद्धा हप्ता मिळू शकणार नाही। काही शेतकरी याच्यातून अपात्र सुद्धा ठरण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्र बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, आज डबल शेतकऱ्यासाठी खुश होणार आहे, कारण की शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याचा आज वाटपाचा पहिला दिवस आहे। आता या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी बघा 2,000 नमोचा 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता सरकारने बघा 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडलेले आहेत। मागच्या वेळेस बघा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकेचे लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते। आता का सोडले नव्हते, सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता काही बँकेचे बघा आयएफसी कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँक मोठ्या बँकेमध्ये विलनीकरण झालेले आहे बघा। त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता मागच्या वेळेस बघा शेतकरी मित्रांनो काय झालं होतं, म्हणजे बघा ज्या 7वा हप्ता नमोचा 7वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाला नव्हता। आता काय कारण आले होते शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे की बघा आयएफसी कोड नसल्यामुळे, तसेच बघा आणि ते पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात गेले नव्हते, ते वापस सरकारच्याच बँक खात्यात वापस गेले होते। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, जर तुम्हाला 7वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला याच हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासोबतच तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट दोन्ही हप्ते मिळणार आहे। अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकेंना या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे। यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाचे चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळत आहे।
आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांचा नमोचे 2,000 रुपये जमा झालेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला पैसे जमा झाले का? व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता बघा, PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांनाची यादी बँकेनं देऊन टाकलेली आहे. आता ज्या शेतकऱ्याला PM किसानचा 21 हप्ता मिळाला तिच्यातूनच निवडून जे काही शेतकरी आहे त्यांची यादी बँकेनं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी देऊन टाकलेली आहे. आता तुम्हाला PM किसानचा 21 हप्ता मिळाला का? बघा, जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे, कारण पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती आता जशा प्रकारे PM किसानचे 2,000 आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्र बघते 14 जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वात पहिले आता आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार आहे, म्हणजे की कोणते किती शेतकरी पात्र आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 37 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 38 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. व तसे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 42 लाख शेतकरी असे आहे बघा, त्यांच्या बँक खात्यात आज नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल त्या शेतकऱ्याला बघा अर्ध्या ते 1 तासामध्ये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार जिल्हा सुद्धा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 16 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा नांदेड जिल्ह्यामधील 33 लाख शेतकरी आहे ते नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 लाख जसे शेतकरी आहे हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी 25 लाख आहे ते पात्र ठरलेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 24 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता जालना जिल्ह्यात बघा 19 लाख शेतकरी आहे नमो शेतकरी योजनांच्या लाभार्थ्यासाठी म्हणजे 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा परभणी जिल्ह्यामध्ये 18 लाख शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा 27 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये 16 लाख जसे की शेतकरी नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 94 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत. आता सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी हे नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता त्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 लाख शेतकरी आहे हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने आता लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बँक निवडले आहे. आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का? सर्वप्रथम बघा कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक बघा येस बँक, इंडिया बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व तसेच पोस्ट ऑफिस बँक आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की बघा SBI, त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतात. या स्वतः देवेंद्र फडणवीसनं निवडलेल्या हे बँकेच्या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो परंतु नमो शेतकरी योजनांचे 2,000ची तुम्ही जर अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे. बघा जर तुम्ही अटीत बसत असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन 7/12 जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही. व तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला PM किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता नाही येण्याची शक्यता आहे यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक करणे आवश्यकता आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसेसुद्धा येणार नाही. लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आज पैसे जमा झाले की नाही तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.